आहोंच्या ऑफिसच्या डब्यासाठी ही भाजी बनवली होती. खूप भारी झाली होती. ऑफिसमधल्या लोकांना सगळ्यांना इतकी आवडली ना. आणि खरं सांगते याच्यात कोणताही मसाला मी वापरला नाही. एकदम साधी सिंपल भाजी आहे, कमी तेलातली आहे आणि ही भाजी ना चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता. खूप भारी लागते. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर आपल्याला पाणी न टाकता जाडसर वाटून घ्यायचं आहे. मध्येच आमची लाईट गेली होती म्हणून हे चॉपरमध्येच मी सगळं बारीक केलेलं आहे. तर जास्त बारीक करायचं नाही हां, जाडसरच ठेवायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आता इथं 20 ते 25 रुपयाला शेपूची गड्डी सहज मिळत आहे. तीच एक गड्डी घेतली होती, निवडून घेतली आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि निथळत ठेवलेली आहे. तर आता इथं पाऊण वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. डाळ आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आणि 10 मिनिटासाठी पाण्यातच भिजत ठेवायची आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे. तेल गरम झाल्यावर याच्यामध्येच मध्यम आकाराचा बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे. कांदा छान परतून घ्यायचा तेलामध्ये. कांदा परतलाच की आपण लगेचच त्याच्यामध्ये वाटण टाकायचं आहे. हिरवी मिरचीचं वाटणसुद्धा चांगलं असं खमंग परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. आता वाटणसुद्धा परतलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं. आता याच्यामध्ये स्वच्छ धुतलेली निथळून घेतलेली भाजी टाकायची आहे शेपूची आणि त्याच्यावरच मुगाची डाळसुद्धा टाकायची आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि झाकून ठेवून 5 ते 7 मिनटं ही भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे.